दृष्टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे रमन मॅग्सेसे पुरस्कार। आशियातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळख रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपाईन सरकारच्या मदतीने 1957 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली। दरवर्षी हा पुरस्कार 31 ऑगस्टला जाहीर होतो आणि आतापर्यंत 353 उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार मिळालेला आहे। या पुरस्कारामार्फत पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते। आशियाचा नोबेल म्हणून या पुरस्काराची ओळख आहे। 31 ऑगस्ट 2025 ला एज्युकेट गर्ल या भारतीय संस्थेला 2025 चा रमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला। ही संस्था भारतातील एकमेव आणि पहिली संस्था आहे ज्या संस्थेला रमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला। एज्युकेट गर्ल या संस्थेसोबतच आणखी 2 जणांना म्हणजे एकूण 3 जणांना 2025 चा रमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला। पहिला म्हणजेच एज्युकेट गर्ल जी भारतीय संस्था आहे आणि ही संस्था ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करते। 2 नंबर शाहीना अली मालदीवच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि 3 नंबर अँटोनियो फिलिपाईन्सचा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला सामाजिक योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर झाला। एज्युकेट गर्ल संस्था ही एक नानफा संस्था म्हणजेच नफा कमविणे हा हेतू नाही। 2007 मध्ये मुंबई या ठिकाणी सफीना हुसेन या व्यक्तींनी या संस्थेची स्थापना केली। रमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था म्हणून या संस्थेचा उल्लेख होतो। जवळपास 4 राज्य आणि 30,000+ गावांमध्ये या संस्थेने कार्य केले। सर्वात पहिला उपक्रम राजस्थानमध्ये पाली या जिल्ह्यामध्ये 50 शाळांमध्ये राबवलेला होता। या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे 2035 पर्यंत जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्तामध्ये सुधारणा करणे। एज्युकेट गर्ल या संस्थेची संस्थापक सफीना हुसेन यांचा जन्म दिल्ली या ठिकाणी झाला आणि यांना महत्त्वाचे 2 पुरस्कार जाहीर झाले। एक म्हणजे 2023 चा वाईस पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती आणि दुसरा महत्त्वाचा पुरस्कार नीती आयोगाचा महिला परिवर्तन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण तर सफीना